अभिमान ज्याला शंभू राजांचा अभिमान. वयाच्या 16व्या वर्षी हातात न झेलणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या कडेकपारीतून दऱ्याखोऱ्यातून स्वराज्याची अस्मिता प्राप्त करून देण्यासाठी झुंजणारा एक माणूस. गरिबांच्या उघड्या बोगड्या अंगावर मायाचे छत्र उभारणारा एकमेव छत्रपती. मावळ्यांच्या शिदोरी हात घालून माणुसकीचा वसा आणि वारसा जपणारा एक माणूस. देशातील रयत, त्या रयतेतील माणसं, त्या माणसांची मनं, त्या मनांवर राज्य करणारा एकमेव राजा, रयतेचा राजा, ज्यांनी आपल्या अतुलनीय शक्तीने आणि पराक्रमी भक्तीने स्वराज्य घडविले, ते आहे राजा शिवछत्रपती. आज शिवाजी महाराजांची आठवण येते व ते आज असायला हवे असे वाटते. कारण आज 350 वर्षांनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे हल्ला केला की आम्हाला शिवछत्रपतींच्या आरमाराची आठवण होते. आज चीनने वरून आक्रमण केले की आम्हाला शिवछत्रपतींच्या परराष्ट्र धोरणाची आठवण होते. आज पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवकालीन पाणी नियोजनाची आठवण होते. आज शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवछत्रपतींची आठवण होते. आज कितीतरी प्रसंग असे घडून गेले की त्याचा विचार सुद्धा करवत नाही. आज प्रत्येकाला वाटते शिवाजी महाराज असायला हवे होते. पण मी तर म्हणेन शिवाजी महाराज जन्मायला नाही तर घडायला हवेत. पण त्या अगोदर माँसाहेब जिजाऊ जन्मायला हवेत. आज